प्रेमाने बोला धन निरंकारजी. आज 2 मार्च सोमवार आहे. तर आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्रीय सण होळी आहे. तर होळी का साजरी केली जाते हे मी थोडक्यात सांगणार आहे. हिरण्यकशिप हा एक राक्षस अत्यंत पापी असा होता आणि त्याचा मुलगा हा भक्त प्रल्हाद होता. मग भक्त प्रल्हाद हा नेहमी नारायण नारायण असं म्हणायचा, विष्णूचा भक्त होता. ते हिरण्यकशिपूला अजिबात आवडत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या मुलाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे प्रयत्न त्याचे निष्काम ठरले. कारण देव तारी त्याला कोण मारे. आपण जर देवाच्या आवडीने नाव घेतले तर प्रत्येक संकटाच्या वेळी देव आपल्याला धावून येत असतो. म्हणून भक्त प्रल्हादाला जेव्हा त्याने मारण्याचे प्रयत्न केले तेव्हा सगळे प्रयत्न त्याचे निष्काम ठरले. मग तो खूप कंटाळाने मग एक दिवशी त्याची बहीण होलिका त्याला म्हणाली की मला भगवंताचे वरदान आहे की मला अग्नी जाळू शकत नाही, म्हणून ती म्हणाली की एक मोठी होळी पेटव आणि त्याच्यामध्ये मी भक्त प्रल्हादाला घेऊन मांडीवर बसते, मग भक्त प्रल्हाद जळून भस्म होईल. मग त्याने हिरण्यकशिपूने तसेच केले. एक मोठी होळी पेटवली आणि होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन मांडीवरती बसली. पण भक्त प्रल्हादाला अगदी केसाला सुद्धा धक्का लागला नाही. होलिका मात्र जळून भस्म झाली, कारण त्याला तारणारा हा विष्णू होता. तेव्हापासून ही होळी पेटवण्याची प्रथा आहे. प्रेमाने बोला धन निरंकारजी.